बोला. मॅडम हा बोला. टाइम टेबल चेंज केले का? Okay, we'll see new point, that is the intelligent transportation system. तर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणजे काय? तर इंटेलिजंट असं का म्हटलेलं आहे? तर इट इज अ वन ऑफ द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला जे काही पीपल्स आहेत, नंतर रोड आहेत किंवा व्हेकल्स आहेत, तर या रोडवरचं जे नेटवर्क आहे, कुठलं ट्रान्सपोर्टेशनचं नेटवर्क, या ट्रान्सपोर्टेशनच्या नेटवर्कमध्ये आपल्याला ॲज अ ड्रायव्हर म्हणून जो व्हेकलचा जो ड्रायव्हर आहे, तर त्या ड्रायव्हरला सगळी इन्फॉर्मेशन वायरलेस कम्युनिकेशननं त्याला मिळते. कुठली कुठली इन्फॉर्मेशन? की रोडवरचं ट्रॅफिक कंजंक्शन किती आहे, ओके, रोड नंतर ओरिजिन पासून डेस्टिनेशनचं टाइम किती आहे, परत किती वेळामध्ये तो पुढच्या डेस्टिनेशनच्या पॉइंट पर्यंत पोहोचू शकतो, त्या रोडवरती ट्रॅफिक जॅम आहे, कंजक्शन आहे का, ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत का, ओके, सिग्नलिंग आहेत, वेगवेगळे साईन्स आहेत, याच्या थ्रू त्याला टोटल इन्फॉर्मेशन ही विल गेट. सो इट इज नोन ॲज अ इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. म्हणजे जे काही पब्लिक आहे, तर या पब्लिकना पण ऑटोमॅटिकली, आपलं एक्झाम्पल जर बेस्ट एक्झाम्पल जर याचं सांगायचं झालं तर गुगल मॅप. जो आपल्या मोबाईलमध्ये जो गुगल मॅप आहे, आपल्याला समजा ओरिजिन पासून आपल्याला जायचंय मुंबईला, पंढरपूर ते मुंबई जायचंय, पण ऑटोमॅटिकली आपल्याला रोड माहिती नाहीये. तर त्यावेळेला आपला गुगल मॅप जर लावून आपण गेलो, तर आपला गुगल मॅप ऑटोमॅटिकली आपल्याला पंढरपूर ते मुंबईपर्यंत काय होतो, घेऊन जातो. का? तर ही ते जी सिस्टीम आहे, या सिस्टीमला काय म्हटलं जातं, इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. का या सिस्टीमच्या साहाय्याने आपल्याला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. दॅट इज द फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट काय आहे की रोडवरती जे असलेलं ट्रॅफिक कंजेक्शन, ट्रॅफिक जॅम असेल, तर त्या ठिकाणी नंबर ऑफ व्हेकल जास्त असतील, तर हे जे फॅक्टर आहेत, तर हे फॅक्टर पण आपल्याला काय होतात, तर ऑटोमॅटिकली माहिती होतात. कशा थ्रू? तर गुगल मॅप थ्रू. परत त्याच्यानंतर जर सांगायचं झालं तर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट किंवा जे रोडवरती सिग्नल्स आहेत, जे काही सायन्स आहेत, याच्या साहाय्याने आपल्याला माहिती होतं की या ठिकाणी हा एरिया आहे, हा या ठिकाणी ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त असतं, सो ऍक्सिडेंटल एरिया. हे ज्या गोष्टी आहेत, तर या ज्या पूर्ण गोष्टी आहेत, तर आपल्याला ट्रॅफिक साईन्स, सिग्नल्स, परत गुगल मॅप थ्रू आपल्याला ट्रॅफिक कंजेक्शन स्टडी असेल किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचा स्टडी असेल, हा टोटल स्टडी आपल्याला काय करता येतो, तर करता येतो. सो दॅट इट इज नोन ॲज अ इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. आणि ही सिस्टीम कशी आहे, तर वायरलेस सिस्टीम आहे. म्हणजे या ठिकाणी कुठलंही वायरचं कनेक्शन नाहीये. म्हणून या सिस्टीमला कसं म्हटलं जातं, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम. दॅट इज द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. ह्याच्या माहिती या सिस्टीम थ्रू, बघा, आपल्याला एखाद्या ट्रेनचं बुकिंग करायचं आहे, तर आपल्या घरात बसून आपण ट्रेनचं बुकिंग करतो. परत आपल्याला जर समजा ट्रेन किती वेळामध्ये येणार आहे, आता ट्रेन कुठं आहे, हे सगळा जो स्टडी आहे, हे सगळे जे माहिती जी आपल्याला होते, ती कशा थ्रू होते, तर या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम थ्रू होते. एअरपोर्ट वरती झालं तर एअरक्राफ्ट आता कुठं आहे, एरोप्लेन आता कुठं आहे, ते किती वेळामध्ये त्या एअरपोर्ट वरती पोहोचणार आहे, या ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टी आपल्याला माहिती होतात. तर कशा? तर थ्रू द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती झाल्यामुळे आपल्याला प्रवास करणे किंवा ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये जे काही ड्रायव्हर्स आहेत, व्हेइकलर्स आहेत किंवा पीपल्स, लोक जे पब्लिक आहेत, तर त्यांच्यासाठी सोयीस्कर झालेलं आहे की बाबा कुठल्या ट्रेनला जायचं, किती वेळामध्ये ही ट्रेन पोहोचेल, किती जास्त वेळ लागणार आहे, ट्रॅफिक कुठल्या ट्रेनला जास्त असणार आहे, ओके, ट्रॅफिक जॅम कुठे जास्त, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यात ऑल गोष्टी, ऑल दिस काइंड्स ऑफ द इन्फॉर्मेशन विल गेट फ्रॉम दिस इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. बघा, ITS इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमलाच काय म्हटलं जातं, तर इट इज नोन ॲज अ ITS. ITS म्हणजे काय? इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम is an emerging transportation system which is comprised of an active advanced information and telecommunication network for road users, roads and vehicles. म्हणजे या तिन्हीचं कनेक्शन, जे काही पीपल्स असतील, व्हेकल्स असतील आणि रोड्स आहेत, तर या तिन्ही गोष्टीसाठी पीपल जे आहेत, तर त्यांना व्हेकलची इन्फॉर्मेशन आणखी रोडची इन्फॉर्मेशन माहिती होणं आवश्यक आहे. तर त्यासाठी त्यांना, त्या पीपल्सना किंवा पब्लिकला ही जर माहिती झाली, तर ऑटोमॅटिकली त्यांच्या रोड युजर जे आहेत किंवा त्यांच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये सेफ्टी त्यांना होऊन जाईल. तर त्यासाठी ही शुड नो द व्हॉट आर द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आणि कुठल्या ऍप थ्रू किंवा कशा थ्रू आपल्याला हे इंटेलिजंट ज्या गोष्टी आहेत रिलेटेड टू द ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम सेफली movement from one place to the another. This information each and every public should know who is transferring from or using the transportation system for transferring from one place to the another place.
जे काही रोड युजर्स आहेत, व्हेकल ड्रायव्हर्स आहेत, तर त्यांना ही इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम माहिती असणं गरजेचं आहे. का? तर त्यांना ट्रान्सपोर्टेशन मध्ये जे काही येणारे प्रॉब्लेम्स आहेत, जे काही अडथळे आहेत, तर त्याला प्रत्येकाला जे सोल्युशन आहे, तर ती इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम काय करू शकते, देऊ शकते. अँड फॉर दॅट पर्पज इच अँड एव्हरी एंड युजर्स फॉर रोडचा एंड युजर जो आहे, तर त्याला माहिती असणं गरजेचं आहे की इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम काय आहे. ओके. ITS is integrated application of advanced technologies using electronic computers, communications, and advanced sensors. These applications provide travelers with important information while improving the safety, efficiency of the transportation system. म्हणजे आपल्या सिस्टीम मध्ये आपण जर ट्रान्सपोर्ट होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण मूव्ह होतो, तर त्यावेळेला जी काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे, तर यामध्ये जे काही आपली सेफ मुवमेंट असेल, ओके, सेफ मुवमेंट असेल, तर त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रिलेटेड टू द कंजेक्शन, रिलेटेड टू द ट्रॅफिक जॅम, रिलेटेड टू द टोल नाका, रिलेटेड टू द रिलेटेड टू द रोडची विड्थ किती आहे, रिक्वायर्ड टाइम मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टीचा अंदाज असणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला कुठून मिळतात, स्टडी करायला मिळतात, तर फ्रॉम द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम विच इज रिलेटेड टू द रोड्स अँड द व्हेकल्स. आणि या रोडची इन्फॉर्मेशन, व्हेकलची इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली आपल्याला पब्लिक होऊ शकते की बाबा ट्रेन किती वाजता येणार आहे, किती वाजता जाणार आहे, तरी किती टायमिंग मध्ये रीच होऊ शकते, आता ट्रेन कुठे आहे, हे जे रिलेटेड काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, these all kinds of information will get from the ITS technologies. Okay. Next one is there will be a that इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही कशासाठी प्रोमोटिंग, बॅकग्राऊंड काय आहे इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं. तर सोशल किंवा रोडवरती जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत, ओके, ट्रॅफिक जॅम असेल, कंजंक्शन असेल, हे जे प्रॉब्लेम्स आहेत तर हे रिड्यूस करण्याचं काम कशा थ्रू केलं जातं, तर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम थ्रू केलं जातं. टू ऍक्टिव्हेट द इकॉनॉमी. बघा, इकॉनॉमी म्हणजे रोडवरती जर ट्रॅफिक जॅम झालं, कंजंक्शन झालं, त्या ठिकाणी ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकतात, तर हे होऊ नयेत. म्हणजेच काय होणार आहे, इट विल बी हेल्पफुल फॉर द इकॉनॉमिकल पर्पजेस ऑल्सो. टू रीच द ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन अँड द टेलिकम्युनिकेशन सोसायटी. तर सोसायटीसाठी, पब्लिकसाठी जे वायरलेस कम्युनिकेशन थ्रू द सेन्सर्स ही माहिती होणं गरजेची गोष्ट आहे. नेक्स्ट वन इज द देअर इज अ टू कॉर्डिनेट द डिफरंट ट्रान्सपोर्टेशन मोड्स. म्हणजे या ठिकाणी रेल्वे असेल किंवा त्या ठिकाणी एअरपोर्ट असेल किंवा त्या ठिकाणी आपला रोड ट्रान्सपोर्टेशन असेल, तर या प्रत्येक ट्रान्सपोर्टेशनच्या मोडमध्ये याचा उपयोग केला जातो. दॅट इज द ITS, इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. टू रिड्यूस द ड्रायव्हर्स रन. या ठिकाणी बघा, ह्या जर माहिती झाल्या कुठल्या, तर ट्रॅफिकच्या कंजंक्शन, अगेन त्या ठिकाणी होणारे जे रोडवरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्या रिलेटेड जर माहिती ड्रायव्हरला अगोदरच माहिती असेल, तर त्या ठिकाणी ते काही ट्रान्सपोर्टेशन असेल, त्या ठिकाणी जे मुवमेंट असेल एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत, ते कसं असेल, सेफ असेल फॉर द पब्लिक. सो दॅट इन्फॉर्मेशन अबाउट द रोड transportation with respect to traffic, with respect to the economical purposes, transportation mode, that all information we should know by using the ITS, that is the intelligent transportation system. आता या ठिकाणचे बघा, ITS चे वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत. तर ITS चे कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत, तर फॉर द पब्लिक काय बघा, ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम. काय, ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. सेकंड काय आहे बघा, ऍडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. थर्ड वन इज द इन्सिडेंट मॅनेजमेंट सिस्टीम. फोर्थ वन इज द इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम. आणि लास्ट वन इज द व्हेकल इन्फॉर्मेशन अँड द कलेक्शन सिस्टीम. तर बघा, वेगवेगळ्या वेज मध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये ITS चा उपयोग केला जातो. कुठला कुठला बघा, पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर या पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये काय केलं जातं, तर बघा, पहिल्यांदा या ठिकाणी ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. तर ही बस आहे, या ठिकाणी तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकता, ही जी बस आहे, तर या बस मध्ये काय असतो, GPS असतो. आणि या GPS आणखी वरती जो आहे तो काय, सेन्सर्स असतात. त्या ठिकाणी सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम असते. तर या सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम थ्रू ही बस कुठे आहे हे काय केलं जातं, त्याचं लोकेशन आयडेंटिफाय केलं जातं थ्रू द GPS. सो आपल्याला जी माहिती मिळते की बसचं लोकेशन माहिती होतं, ट्रेनचं लोकेशन माहिती होतं, हे कशामुळं, तर हे इट इज बिकॉज ऑफ द सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम. सॅटेलाइट नेव्हिगेशनची जी सिस्टीम आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, विल गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द बस, यू विल गेट द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट व्हेकल. ओके.
तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी या ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम थ्रू मिळते. बघा ही सिस्टीम काय आहे. ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आर those system and technologies that help to improve the transport services using satellite navigation systems, wireless communication, wireless communication system and other devices so that the passengers are able to get more information on timing, for example buses and the carpooling services. म्हणजे बघा या ठिकाणी जी काही ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची जी सिस्टीम आहे तर यामध्ये जे काही पब्लिक आहे तर या पब्लिकना वेगवेगळ्या बसेसची इन्फॉर्मेशन काय होते ऑटोमॅटिकली ऑन देअर साईट त्यांना मिळू शकते. त्यामुळे त्यांना काय होऊ शकतं की मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी मॅनेजमेंटसाठी त्यांना काय होतं तर टाइम मॅनेजमेंटसाठी पण ते काय होऊ शकतं उपयोगी होऊ शकतं. बसेससाठी पण ते उपयोगी होऊ शकतं. आणि फॉर दॅट पर्पज वी शुड नो द ITS टेक्नॉलॉजी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. तर तो गोल ऑफ APTS म्हणजे काय advanced public transportation system चा गोल काय आहे तर टू प्रोव्हाइड द मोर इन्फॉर्मेशन टू पब्लिक टू मेक इफेक्टिव्ह डिसिजन्स अँड टू इन्क्रीज द ट्रॅव्हलर कन्व्हिनियन्स. म्हणजे बघा आपल्याला एका ठिकाणी जायचंय मुवमेंट ओरिजिन पासून ते डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे पुणे टू मुंबई आपल्याला पोहोचायचंय तर किती बसेस आहेत कुठल्या टायमिंगला आहेत कुठल्या वेळेला आपल्याला जायचंय किती वाजता पोहोचणार ते बस ही सगळी जर इन्फॉर्मेशन आपल्याला ऑटोमॅटिकली जर मिळत असेल ओके थ्रू द ऍप थ्रू द मोबाईल तर त्या ठिकाणी इट विल बी काय होतं त्या एंड युजर्सला किंवा त्या ठिकाणी जे पब्लिक आहेत तर त्यांना डिसिजन घेण्यासाठी काय होणार आहे सोपं होणार आहे. अँड फॉर द इन्क्रीजिंग द ट्रॅव्हलर त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंगसाठी पण त्यांना कन्व्हिनियन्स होणार आहे. सो फॉर दॅट पर्पज इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम इज इम्पॉर्टंट इन द पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. तर त्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय व्हेकल प्रत्येक ठिकाणी येणारी बसेस असतील ट्रेन्स असतील एरोप्लेन्स असतील तर त्याची इन्फॉर्मेशन टोटल इन्फॉर्मेशन कमिंग गोईंग अगेन रिक्वायर्ड टाइम टू डेस्टिनेशन टू द ओरिजिन टू द डेस्टिनेशन ह्या सगळ्या जर गोष्टी माहिती असतील तर पब्लिक साठी डिसिजन घेण्यासाठी इट विल बिकम हेल्पफुल फॉर द पीपल्स. अँड सेकंड थिंग इज दॅट जे ट्रॅव्हलिंग असेल ते पण कसं होऊ शकतं तर कन्व्हिनियन्स होऊ शकतं कन्व्हिनियंट होऊ शकतं फॉर द पीपल्स फॉर द पब्लिक. काही समजते का इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम? मुलांच्या मधून इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्या मोबाईलवरचं गुगल मॅप हे लक्षात ठेवायचं. गुगल मॅप लावून आपण कुठेही जाऊ शकतो. हे कशाच्या साह्याने तर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमच्या साह्याने. तर या मोबाईल ऍप थ्रू किंवा या गुगल मॅप जो आहे तर या गुगल मॅप मध्ये वेगवेगळ्या कलरनं आपला रोड आहे तो इंडिकेट केला जातो. रेड कलर असेल येलो कलर असेल त्या ठिकाणी ग्रीन कलर असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की हा रोड जो आहे तो आता फ्री आहे. ओके त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे ऍक्सिडेंट झालेला आहे या ज्या गोष्टी आहेत तर आपल्याला डायरेक्टली या गुगल मॅप थ्रू माहिती होतात. मग हे गुगल मॅप आहे दॅट इज ऑल्सो वन ऑफ द terminologies which is come under this intelligent transportation system. ओके तर त्यामध्ये ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणजे काय पब्लिकला घरात बसून इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे की ट्रेन आता कुठे आहे किती वेळ लागेल त्याला किती वेळामध्ये ती पोहोचू शकते फ्रॉम ओरिजिन टू द डेस्टिनेशन या गोष्टी जर माहिती झाल्या तर पब्लिक काय करू शकतं फॉर द ट्रॅव्हलिंग पर्पजेस काय होणार आहे तर जे काही त्या ठिकाणी डिसिजन्स आहेत दे विल टेक ऑन टाइम. अँड सेकंड थिंग त्यांचा प्रवास जो आहे तो कसा होऊ शकतो त्यात कन्व्हिनियंट होऊ शकतो. सो फॉर दॅट पर्पज ही शुड नो all the information about the transportation system through the intelligent transportation system that is through the ITS. ओके ही जी ITS टेक्नॉलॉजी आहे ती कशा थ्रू आहे तर सेन्सर्स बसवलेले असतात तर त्या ठिकाणी सॅटेलाइट नेव्हिगेशन असतं तर या सॅटेलाइट नेव्हिगेशन थ्रू आपल्याला प्रत्येक व्हेकलची इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो कलेक्ट करू शकतो. नेक्स्ट वन इज द ऍडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. तर यामध्ये बघा रोड वरती वेगवेगळे कॅमेरेज लावलेले असतात तुम्ही बघितलं असेल ट्रॅफिक मॅनेजमेंट करायचं आपल्याला तर ट्रॅफिकचं मॅनेजमेंट आपण कसं करणार आहोत तर ट्रॅफिकचं मॅनेजमेंट हाऊ टू गो फॉर द ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम द मॉनिटर द फ्लो ऑफ ट्रॅफिक अप्रोप्रिएट डिसिजन इन टाइमली मॅनर एम्प्लॉईज इन एक्सपेन्सिव्ह डिटेक्टर्स कॅमेराज अँड कम्युनिकेशन सिस्टीम to control the flow of traffic, optimize the signals
टायमिंग ऑन द मेजर आर्टेरियल्स. म्हणजे बघा या ठिकाणी बघा वेगवेगळ्या रोटरी सेक्शन आहेत, तर वेगवेगळ्या रोटरी सेक्शन मध्ये काय असतात, सिग्नलिंग आणि साईन प्रोव्हाइड केलेले असतात. साईन तर सगळीकडे असतात, पण साईन आणि सिग्नल का प्रोव्हाइड केलेले असतात, तर सिग्नल कुठल्या कुठल्या टाईपचे असतात, रेड कलर, येलो कलर आणखी ग्रीन कलर. मग ग्रीन कलर काय इंडिकेट करतो, यू कॅन मूव्ह फ्रॉम द रोड, तुम्ही जाऊ शकता. येलो कलर काय म्हणतात, येलो कलर काय प्रोव्हाइड करतो, तर तुम्ही तुमच्या पोझिशन मध्ये या, तुम्ही रोड वरून मूव्ह होण्याच्या पोझिशन मध्ये या. आणि तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे कुठला असतो, तर त्या ठिकाणी रेड कलर. रेड कलर काय म्हणतो, तर रोडवरती त्या ठिकाणी थांबा, सिग्नल साठी वेट करा, ग्रीन सिग्नल साठी वेट करा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाईपचे त्या ठिकाणी काय आहेत, तर सिग्नल आहेत. तर या सिग्नलच्या साहाय्याने काय करू शकतात, तर त्या ठिकाणी ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करण्यासाठी हे सिग्नल असतात. का, तर मॅक्झिमम ट्रॅफिक आहे, तर त्यावेळेला सिग्नलिंग जे टाइम आहे ते पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि ज्या वेळेला व्हेकल्स कमी आहेत त्या रोडवरती, त्यावेळेला ऑटोमॅटिकली सिग्नलचे टाइम कसं असणार आहे, कमी असणार आहे. हे कशाच्या साहाय्याने होतं, हे मॅनेजमेंट जे सिग्नलिंगचं जे टायमिंग मॅनेजमेंट आहे, तर ते कोण ठरवतं, तर दॅट विल बी फ्रॉम द ITS टेक्नॉलॉजी. तर या ITS टेक्नॉलॉजीज मध्ये परत काय केलं जातं, रोडवरती वेगवेगळे कॅमेरेज बसवलेले असतात. तर या कॅमेरेज थ्रू काय होणार आहे, तर डायरेक्टली ते कॅमेरे काय करतात, डिटेक्ट करतात की व्हेकल चाललेला आहे, तर व्हेकल कुठल्या टाईपचा आहे, या रोडवरती येणारे जाणारे व्हेकल किती आहेत. मग नंबर ऑफ व्हेकल जर इन्क्रीज झाले, तर त्या ठिकाणी कंजेक्शन, ट्रॅफिक कंजेक्शन, त्या ठिकाणी परत ऍक्सिडेंट होऊ शकतात, ट्रॅफिक जाम होऊ शकतं. तर त्यासाठी मग काय केलं जातं, तर या सिस्टीम थ्रू, कुठल्या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम थ्रू काय केलं जातं, तर ट्रॅफिक फ्लोचं मॅनेजमेंट केलं जातं. आणि थ्रू द सिग्नल्स अँड द साईन्स, मग त्या ठिकाणी जे सिग्नल आहेत किंवा साईन्स आहेत, तर याच्या साह्याने ट्रॅफिकचं मॅनेजमेंट काय केलं जातं. मग त्या ठिकाणी ऑप्टिमाइज द सिग्नल टायमिंग ऑन द मेजर आर्टेरियल्स. म्हणजे काय बघा, ज्या ठिकाणी व्हेकल्स कमी आहेत, तर त्या ठिकाणी जे टाइम आहे कशाचं, सिग्नलिंगचं टाइम, ते कसं असतं, कमी असतं. जर त्या ठिकाणी जर नंबर ऑफ व्हेकल जर जास्त असतील, तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी कसं असणार आहे, सिग्नलिंग टाइम कसं असणार आहे, जास्त असणार आहे. दॅट इज द advanced traffic management system by using the ITS. We'll move towards the next slide. That is the incident management system. इथपर्यंतचा पाठ समजला का? Yes, ma'am. ओके. आता इन्सिडेंट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय बघा, दे ऑफर रिअल टाइम इन्फॉर्मेशन अबाउट ट्रॅफिक कंडिशन थ्रू व्हेरिएबल मेसेजेस साइन टू वॉर्न द ऍक्सिडेंट ऑर अदर डिलेज. नक्की बघा, ह्यामध्ये काय केलं जातं, या मेथड मध्ये इन्सिडेंट मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये, तर ITS टेक्नॉलॉजी थ्रू कुठली माहिती मिळते, तर रिअल टाइम, रिक्वायर्ड टाइम, ओरिजिन पासून ते डेस्टिनेशनच पर्यंत पोहोचण्यासाठीचं रिक्वायर्ड जे टाइम आहे, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या थ्रू मिळते. सेकंड वन इज द, जे काही वेगळे सिग्नल्स आहेत, साईन्स आहेत, ते रोडवरती काय केले असतात, प्रोव्हाइड केलेले असतात. किंवा रोडवरून जाण्यासाठी काही वेळेला डिले होऊ शकतो, तर त्या डिलेचं पण सिग्नलिंग आपल्याला काय होतं, या मॅनेजमेंट सिस्टीम थ्रू, या ITS टेक्नॉलॉजी थ्रू आपल्याला काय होतं, माहिती होतं. दॅट इज द साईन किंवा सिग्नल्स असतात विच विल वॉर्न अस टू द ऍक्सिडेंट ऑर द delay in the journey, that they will be warned to us through the signs and the signaling on the roads. Next one काय बघा, variable message signs is a broad which provide the information to a motorist of upcoming hazard. म्हणजे या ठिकाणी बघा, या इन्सिडेंट मॅनेजमेंट सिस्टीम थ्रू आपल्याला काय मिळणार आहे, तर इन्फॉर्मेशन अबाउट द हजार्ड, एखादा हजार्ड एरिया आहे, ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट जास्त होतात अशा ठिकाणचा एरिया असेल, तर त्या ठिकाणी सिग्नल्स असतील, सायन्स प्रोव्हाइड केलेले असतील, किंवा आपल्याला गुगल मॅप थ्रू पण ही इन्फॉर्मेशन काय होऊ शकते, तर मिळू शकते. दॅट इज द ITS, दॅट इज द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. Next one is the enable authorities to identify and respond to vehicle crashes or breakdown with the most appropriate and timely emergency services, thereby minimizing the recovery time. तर यामध्ये बघा, ऍक्सिडेंट चे लोकेशन असेल, तर ते या ठिकाणी आपल्याला माहिती होतं. सेकंड वन इज, एखादी ॲम्ब्युलन्स असेल, इमर्जन्सी पर्पज साठी एखादा व्हेकल जात असेल, तर त्या ठिकाणी पण काय केलं जातं, इन्फॉर्मेशन आपल्याला बिफोर द इमर्जन्सी, जी इमर्जन्सी आहे, व्हेकल्स आहेत, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काय असणार आहे, तर स्पेस प्रोव्हाइड करावं लागणार आहे फॉर द मुव्हिंग सच टाइप्स ऑफ द इमर्जन्सी व्हेकल्स.
दॅट इज द इन्सिडेंट सिस्टीम. इन्सिडेंट सिस्टीम मध्ये, मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये आपल्याला काय माहिती होणार आहे, तर त्या ठिकाणी रूटची माहिती होऊ शकते, सायन्स आणि सिग्नल, एखादा ऍक्सिडेंट होत असेल, एखादा ऍक्सिडेंटचा एरिया असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणची पूर्ण इन्फॉर्मेशन, ट्रॅफिक जाम असेल, ट्रॅफिक कंजेक्शन असेल, म्हणजे डिले होणार आहे जर्नीमध्ये, तर दॅट इन्फॉर्मेशन, किंवा एखादा हजार्ड असेल, ओके, अपकमिंग हजार्ड असेल त्या ठिकाणी, इन्फॉर्मेशन अबाउट द अपकमिंग हजार्ड, तर ह्याच्या ज्या गोष्टी आहेत तर हे आपल्याला कुठं माहिती होऊ शकतात, तर इन्सिडेंट मॅनेजमेंट सिस्टीम थ्रू माहिती होऊ शकतात. इन्सिडेंट मॅनेजमेंट सिस्टीम इज वन ऑफ द पार्ट ऑफ द ITS. नेक्स्ट, तुम्ही आता ही इन्फॉर्मेशन आहे ती सगळ्यांना माहिती आहे. टोल नाका बघितलाय का सगळ्यांनी? टोल नाका, टोल नाक्यावरती गाड्या उभ्या राहतात, त्या कशासाठी उभ्या राहतात, कोण सांगेल का? टोल नाका बोला. टोल नाक्यावरती गाड्या का उभ्या करतात? बोला पटपट. टोल नाक्यावरती आपण गाड्या का उभा करतो, तर आपल्याला टोल भरायचा असतो, बरोबर आहे का? टोल म्हणजेच काय, फीज आपल्याला काय करायची असते, भरायची असते. तर ही जी सिस्टीम होती आतापर्यंत, तर येणारे सगळे व्हेकल आहेत ते कुठं थांबायचे, तर टोल जवळ तिथे येऊन थांबायचे. त्यामुळे ट्रॅफिक काय होतं, जाम व्हायचं, त्या ठिकाणी कंजेक्शन व्हायचं. पण आता ती सिस्टीम काय केलेली आहे, बंद केलेली आहे. तर त्यामध्ये आता इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम ही नवीन सिस्टीम आता आलेली आहे. ही सिस्टीम काय म्हणते, तर इट इज अ सिस्टीम which ETC is a system by which drivers can pay tolls without having to stop at a toll booth. टूल बूथ, ज्या ठिकाणी टोल नाका आहे तर त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला व्हेकल थांबवायची काहीही गरज नाही. कारण का, तर त्याच्या व्हेकलला जर तो त्या ठिकाणी द कलेक्शन ऑफ दिस फीज इज परफॉर्म्ड इलेक्ट्रॉनिकली. ही जी फीज कलेक्ट केली जाते ती कशी कलेक्ट केली जाते, तर इलेक्ट्रॉनिकली बाय वे ऑफ इक्विपमेंट इन्स्टॉल्ड इन द व्हेकल अँड सेन्सर्स ऍट द टोल लोकेशन. म्हणजे बघा, ही जी टोलची फी आहे तर ती कशी कलेक्ट केली जाते, तर थ्रू द इलेक्ट्रॉनिकली प्रोसेस. इलेक्ट्रॉनिकली प्रोसेसनं काय केली जाते, ही जी प्रोसेस, ही जी पैसे आहेत किंवा फीज आहेत टोलची, ती काय केली जाते, कलेक्ट केली जाते. ETC इज बेस्ड ऑन द व्हेकल रोड साइड कम्युनिकेशन सिस्टीम. ही कशी आहे, इलेक्ट्रॉनिकली टोल कलेक्शन ही सिस्टीम कशी आहे, रोड साइड कम्युनिकेशन सिस्टीम आहे. त्या ठिकाणी कॅमेरा, आता तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकता, ही सिस्टीम जी आहे ती रोड साइड कम्युनिकेशन सिस्टीम आहे. या ठिकाणी वरती कॅमेरा प्रोव्हाइड केलेला आहे. कॅमेरा नंतर त्या ठिकाणी टॅग रीडर आहे, आणि फास्टॅग, जो फास्टॅग नावाचा आहे, तर फास्टॅग या ठिकाणी या 4 व्हीलर वरती, याच्या काचेवरती इथं आहे फास्टॅग. तर हा जो कॅमेरा आहे, ही व्हेकल जेव्हा इथून मूव्ह होईल तर त्यावेळेला या फास्टॅग थ्रू काय केलं जातं, हे जे इलेक्ट्रॉनिकली कम्युनिकेशन केलं जातं, आणि ह्या इलेक्ट्रॉनिकली कम्युनिकेशन मुळे काय होणार आहे, तर या ठिकाणी जे काही रिक्वायर्ड मनी आहे फॉर द टोल दॅट विल बी इलिमिनेटेड. त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉनिकली काय केलं जातं, हा जो टोल आहे, ही जी फीज आहे ती भरली जाते थ्रू द फास्टॅग. ओके, फास्टॅगच्या साहाय्याने ऑटोमॅटिकली फी आहे ती या ठिकाणी काय होणार आहे, कट होणार आहे. आणखी हे कशा थ्रू ऑब्झर्व केलं जातं, तर थ्रू द कशा थ्रू, तर कॅमेराज. आता हा कॅमेरा काय करतो, मॉनिटरिंग, ट्रॅफिक मॉनिटरिंग कॅमेरा आहे. हा कंटिन्युअसली व्हेकलला काय करत असतो, मॉनिटर करत असतो. आणि मॉनिटर करत असताना इच अँड एव्हरी व्हेकलला जो काही फास्टॅग आहे, तर त्या फास्टॅग थ्रू टोल नाक्यावरची जी काही रिक्वायर्ड फी आहे ती काय केली जाते, डिडक्ट केली जाते. ओके, दॅट इज द फास्टॅग. दॅट इज द वन ऑफ द advanced technology to collect the fees at the toll naka. That is the electronic toll collection system. समजलं का सगळ्यांना? All of you have understood this point. Toll naka, that is the toll collection, electronic toll collection system. Yes, ma'am. Okay. Next one is the vehicle information and the collection system. Vehicle information and collection system. तर यामध्ये बघा, प्रत्येक व्हेकलचा आता क्यू, या ठिकाणी तुम्हाला पिक्चर मध्ये क्यू 1 माइल अहेड असं दिसते. तर क्यू म्हणजे काय त्या ठिकाणी, तर क्यू इज नथिंग बट रांगा. जे काही रोड आहेत, रोड नंबर 1 2 3 4 अशा ज्या रोडच्या काही रांगा असतील तर त्यांना काय म्हणतात, क्यू लाईन असं म्हणतात. क्यू लाईन 1, क्यू लाईन 2, क्यू लाईन 3, क्यू लाईन 4. तर या प्रत्येक रोडवरची जी काही व्हेकल आहेत, तर या व्हेकलचं काय केलं जातं, या ठिकाणी स्टडी केला जातो. त्याच्यावरून ठरवलं जाते की ट्रॅफिक जॅम कुठल्या लाईन वरती आहे, ट्रॅफिक ब्लॉक्स कुठे आहेत, ओके, कंजंक्शन ट्रॅफिकचं कुठं झालेलं आहे, याचा स्टडी या ठिकाणी या क्यू लाईन थ्रू केला जातो.
बघा, this system includes the updation of all your road users about the traffic condition and other information like traffic congestion, traffic jams, road blocks, pollution level आणि एटसेट्रा. म्हणजे बघा या ठिकाणी ज्या काही ट्रॅफिकच्या लाईन्स आहेत, म्हणजे 1 2 3 4 अशा जर लाईन्स असतील तर इच अँड एव्हरी लाईन वरती येणारे आणि जाणारे व्हेकल्स किती आहेत, तर त्या लाईन थ्रू काय केलं जातं, तर जजमेंट मांडलं जाते की ऑन दिस लाईन ट्रॅफिक जॅम इज देअर, ब्लॉक इज देअर, दॅट रोड conjunction is there, okay, pollution level is like that. In this way there will be some of the judgment will be made by using this ITS technology by the queue line. Next one is the information via FM band and through the road maps quickly showing the traffic condition in surrounding areas. The drivers can use this information to select the best route by using the vehicle monitor. म्हणजे बघा या ठिकाणी ज्या काही क्यू लाईन आहेत, तर क्यू लाईन थ्रू आपल्याला काय होऊ शकते, इन्फॉर्मेशन भेटू शकते. कुठली, तर कुठल्या क्यू लाईन वरती काय आहे, तर ट्रॅफिक जॅम आहे, कंजंक्शन आहे, ब्लॉकेजेस आहेत, ओके, किंवा रोड ब्लॉक्स आहेत किंवा पोल्युशन लेवल आहेत. तर हे जे इन्फॉर्मेशन जर आपल्याला माहिती झाली, तर त्या ठिकाणी the drivers can select a correct route to go from the origin to the destination point. That is the vehicle information and the collection system. तर याच्या थ्रू आपल्याला कलेक्शन ऑफ व्हेकलची पण इन्फॉर्मेशन प्लस त्या ठिकाणी असलेले ट्रॅफिक जॅम, ट्रॅफिक कंजंक्शन, ट्रॅफिक रोड ब्लॉक्स किंवा पोल्युशन लेवल याची इन्फॉर्मेशन काय होऊ शकते, माहिती होऊ शकते. That is the intelligent transportation system that will be helpful for us. One is the for the selecting the route, second one is for the safer road सिलेक्ट करण्यासाठी असेल. नंतर आपल्याला फॉर टेकिंग द जजमेंट अबाउट द ट्रॅफिक कंजंक्शन, ट्रॅफिक जॅम, अगेन ट्रॅफिक ब्लॉक्स, हे ह्या गोष्टींचा स्टडी या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी. परत इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशनचा सिस्टीम टोल कलेक्शन करण्यासाठी होतो. इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा उपयोग कुठे होणार आहे, तर आपल्याला बसचं लोकेशन असेल, ट्रेनचं लोकेशन असेल, एरोप्लेनचं लोकेशन असेल किंवा ओरिजिन आणि डेस्टिनेशन मध्ये रीच होण्यासाठी रिक्वायर्ड टाइम किती असेल, ओके, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे मिळते, that all information will get from the ITS, that is the intelligent transportation system. Okay, समजलं का सगळ्यांना इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम? All of you have understood this intelligent transportation system? Yes, ma'am. Okay. Yes. Okay, thank you. Now we'll stop here for this unit number 2 and we'll move towards the unit number 3. अशा पद्धतीने आपला युनिट नंबर 2 या ठिकाणी कंप्लीट होतोय. नाउ विल मूव टुवर्ड्स द युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 चं नाव काय आहे बघा, द कंपोनेंट्स ऑफ द बिल्डिंग. दॅट इज द युनिट नंबर 3, कंपोनेंट्स ऑफ द बिल्डिंग. तर या कंपोनेंट्स ऑफ द बिल्डिंग स्टडी आपल्याला करायचा आहे. युनिट नंबर 2 आपला कंप्लीट झालेला आहे. नाउ विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज द कंपोनेंट्स ऑफ द बिल्डिंग. आता बिल्डिंगचे जे कंपोनेंट आहेत, तर इट विल बी डिवायडेड इनटू द 2 पार्ट. मेजरली 2 पार्ट मध्ये आपली बिल्डिंग आहे ती डिवाइड होते. कुठल्या कुठल्या 2 पार्ट मध्ये, वन इज द सुपरस्ट्रक्चर अँड अनदर इज द सबस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर अँड द सबस्ट्रक्चर. So anyone can please tell me what is mean by the superstructure and what is mean by the substructure? सबस्ट्रक्चर म्हणजे काय आणखी सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय, कोणी सांगाल का? ऑलरेडी आपण एका लास्टच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं होतं, स्टडी केला होता याविषयी. सबस्ट्रक्चर म्हणजे काय, सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय? सुपरस्ट्रक्चर म्हणजे ग्राउंड लेवलच्या वरचं कन्स्ट्रक्शन आणि सबस्ट्रक्चर म्हणजे त्याच्या ग्राउंड लेवलच्या खालचं. ओके, सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय, ग्राउंड लेवलच्या वरचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याला काय म्हणतो आपण, सुपरस्ट्रक्चर. आणि सबस्ट्रक्चर म्हणजे काय, बिलो द ग्राउंड लेवल इज नोन ॲज अ सबस्ट्रक्चर. ठीक आहे, सुपरस्ट्रक्चरचे कंपोनेंट कोण सांगेल मग मला? What are the components of the superstructure? कॉलम, बोला. कॉलम, रूफ. Column, roof. Next one. बोला.
कॉलम रूफ बरोबर आहे, बीम बरोबर आहे, छज्जा असेल त्या ठिकाणी, परत लिंटेल असेल, विंडोज असतील, डोअर्स असतील. ओके, these all components are come under the superstructure only. What the components will come under the substructure? Substructure मध्ये कुठले component येतात? Substructure, फाउंडेशन. ओके, तर फाउंडेशन हा जो पॉइंट आहे तर तो कुठे येतो तर तुमच्या सबस्ट्रक्चर मध्ये येतो. ठीक आहे, सो विल सी व्हॉट इज द सबस्ट्रक्चर अँड व्हॉट इज द सुपरस्ट्रक्चर. बघा, इट इज द पार्ट ऑफ स्ट्रक्चर विच इज बिलो ग्राउंड लेवल, दॅट इज द फाउंडेशन. बघा, सबस्ट्रक्चर म्हणजे काय, ग्राउंड लेवलच्या खाली जो पोर्शन असणार आहे दॅट इज नथिंग बट अ फाउंडेशन. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ स्ट्रक्चर विच इज बिलो द ग्राउंड लेवल, दॅट इज द फाउंडेशन. इट इज नोन एज द फाउंडेशन. फाउंडेशन हा जो पार्ट आहे तर त्याला काय म्हटलं जातं तर सबस्ट्रक्चरचा पार्ट म्हणजे फाउंडेशन हा एक पार्ट आहे. ओके, इट इन्क्लूड्स द पोर्शन बिटवीन बिलो द ग्राउंड फ्लोअर लेवल, ग्राउंड फ्लोअर लेवल, सिन्स हाईट बिटवीन द ग्राउंड फ्लोअर लेवल अँड द ग्राउंड लेवल. म्हणजे काय बघा, जे काही फाउंडेशन आपण प्रोव्हाइड करतो ती जी हाईट आहे तर त्या हाईट आहे ती कुठून असणार आहे, आपले जे खालचं लोअर मोस्ट पार्ट ऑफ द फाउंडेशन आणखी आपलं ग्राउंड लेवल या दोन्हीतली जी काय हाईट असणार आहे दॅट हाईट इज नथिंग बट अ सबस्ट्रक्चर हाईट. ओके, सबस्ट्रक्चर म्हणजे काय, इट इज द पार्ट ऑफ द स्ट्रक्चर विच इज बिलो द ग्राउंड लेवल, दॅट इज द फाउंडेशन. आणखी ह्या ठिकाणी सबस्ट्रक्चरची जी हाईट आहे ती किती हाईट असणार आहे तर लोअर मोस्ट पार्ट ऑफ द फाउंडेशन, फाउंडेशन जिथपर्यंत आपण प्रोव्हाइड केलेलं आहे तिथून ते आपला ग्राउंड फ्लोअर ग्राउंड लेवल जे असणार आहे तिथपर्यंतचा पोर्शन म्हणजे काय असणार आहे, सबस्ट्रक्चर असं असणार आहे. नेक्स्ट वन, सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय, तर सुपरस्ट्रक्चर काय असतं बघा, इट इज अ पार्ट ऑफ स्ट्रक्चर. काय, it's a part of the structure which is above the ground level or the ground floor level. It is the above the ground level. काय, it is a part of structure which is above the ground, is known as the superstructure. Superstructure may be single story or the multi story. Superstructure हे कसं असू शकतं, सिंगल स्टोरी पण असू शकते किंवा मल्टी स्टोरी पण असू शकतात. सिंगल ह्या सुपरस्ट्रक्चर मध्ये कुठल्या कुठल्या कंपोनेंटचा इन्व्हॉल्वमेंट होतं तर इट इन्क्लूड्स वॉल्स, कॉलम्स असतील, बीम्स असतील, डोअर्स असतील, विंडो सील, लिंटेल, छज्जा, फ्लोअर्स, स्लॅब, अगेन सेलिंग, रूफ, पॅरापेट वॉल, अगेन स्टेअरकेस, वॉल्स, वॉल फिनिशेस, या सगळ्यांचं कशामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं तर सुपरस्ट्रक्चर मध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं. सबस्ट्रक्चर म्हणजे काय, लोअर मोस्ट, इट इज अ पार्ट विच इज बिलो द ग्राउंड सरफेस, इज नोन एज अ सबस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय, तर ग्राउंड लेवलच्या वरती जे स्ट्रक्चर आहे तर त्याला काय म्हणतो आपण, सुपरस्ट्रक्चर असं म्हणणार आहोत. हे सुपरस्ट्रक्चर सिंगल स्टोरी किंवा मल्टी स्टोरीड असू शकतात. यामध्ये कुठल्या कुठल्या कंपोनंटचं ऍडिशन होतं तर वॉल्स असेल, बीम्स असतील, कॉलम्स असतील, त्या ठिकाणी परत विंडो सील असेल, विंडो असतील, नंतर छज्जाज असतील, डोअर्स असतील, विंडोज असतील, तर ह्या रूफ असेल, पॅरापेट वॉल असेल, स्टेअर केस असेल, तर या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो तर सुपरस्ट्रक्चर मध्ये होतो. ओके, नाउ प्लीज मूव टुवर्ड्स द बिल्डिंग कंपोनंट. आता बिल्डिंग कंपोनंट कुठले कुठले आहेत तर बिल्डिंग कंपोनंट फ्रॉम द लोअर मोस्ट पार्ट टू द अप्पर मोस्ट पार्ट पर्यंतचे सगळे कंपोनंट आपल्याला या ठिकाणी आता बघायचे आहेत. बघा, कंपोनंट्स ऑफ द बिल्डिंग, सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट काय बघा, फाउंडेशन आहे. या ठिकाणी फाउंडेशन या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. फाउंडेशन नंतर काय केलेलं आहे या ठिकाणी, ग्राउंड लेवल येते. फाउंडेशन झाले की परत काय येणार आहे या ठिकाणी, ग्राउंड लेवल येते. तर या ग्राउंड लेवलच्या वरती जो आहे तो काय आहे बघा, स्टेप्स आहेत. आपल्या घरात जाण्यासाठी ज्या स्टेप्स असतात त्या स्टेप्स, म्हणजे तिथपर्यंत काय आहे तो तुमचा बेसमेंट आहे. बेसमेंट म्हणजे काय, हा जो मुरमाने भरून घेतलेला हा जो पोर्शन आहे तो म्हणजे बेसमेंट, दॅट इज द प्लिंथ लेवल. त्यालाच काय म्हणतात तर प्लिंथ लेवल असं म्हणतात. तर या प्लिंथ लेवलच्या वरती डॅम्प प्रूफिंग कोर्स म्हणजे काय, आपल्या जे खालची जमीन आहे तर त्यामध्ये काही मॉइश्चर असतील किंवा त्यामध्ये डॅम्प प्रूफिंग केलं जातं, दॅट विथ रिस्पेक्ट टू द टाइल्स. हे डॅम्प प्रूफिंग केला जातो तो एरिया कशाने तर टाइल्सनी. ओके, किंवा त्या ठिकाणी कोबा वगैरे केलेला असतो असं म्हणतात बघा. तर ते कशासाठी तर फॉर द डॅम्प प्रूफिंग साठी. या डॅम्प प्रूफिंग झालं की त्याच्यानंतर काय असते, आपला डोअर असतो. या डोअरच्या वरती काय असतात, नेहमी त्या ठिकाणी लिंटेल प्रोव्हाइड केलेले असतात. लिंटेलच्या वरती काय असणार आहे, आपली ब्रिक असणार आहे, ब्रिक मेसोनरी वॉल असणार आहे. वॉल नंतर वरती काय असणार आहे, आपला स्लॅब असणार आहे.
स्लॅब नंतर परती काय असणार आहे, पॅरापेट वॉल असणार आहे. ओके, अशा पद्धतीने हे काय आहे तर बिल्डिंगचे कॉम्पोनंट आहे. सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट कुठला आहे तर तो म्हणजे तुमचा फाउंडेशन. फाउंडेशन नंतर काय असणार आहे तर बेसमेंट किंवा त्यालाच मध्ये फाउंडेशन नंतर काय असणार आहे, ग्राउंड लेवल असणार आहे. ग्राउंड लेवल झाली की काय असणार आहे, मुरुमाने आपण पूर्ण भरून घेणार आहोत, त्यालाच आपण काय म्हणतो प्लिंथ लेवल असं म्हणतो. आणि त्याच ठिकाणी आपण स्टेप्स प्रोव्हाइड करणार आहोत, त्यासाठी तर आपल्या घरामध्ये एंट्री करण्यासाठी. प्लिंथ लेवल झाली की त्या ठिकाणी डीपीसी आला, म्हणजे डॅम्प प्रूफिंग कोर्स, म्हणजे त्या खालच्या जमिनीमधले काही काही मॉइश्चर आहेत तर ते वरती येऊ नये, तर त्यासाठी आपण डॅम्प प्रूफिंग करून घेतो. त्याच्यानंतर परत डोअर नंतर परत डोअरच्या वरती लिंटेल आला. लिंटेलच्या वरती आपली वॉल आली, ब्रिक मॅसोनरी. ब्रिक मॅसोनरीच्या वरती काय असणार आहे तर रूफ स्लॅब असणार आहे, आपला स्लॅब पोर्शन. स्लॅबच्या वरती आपण काय करतो प्रोव्हाइड तर पॅरापेट वॉल आहे ती प्रोव्हाइड करतो. दीज आर दी कॉम्पोनंट्स ऑफ बिल्डिंग. समजलं का सगळ्यांना कॉम्पोनंट ऑफ द बिल्डिंग? एक व्ह्यू सिलेक्ट करा, त्या व्ह्यूच्या थ्रू तुम्हाला सगळ्या माहिती मिळून जाते. कॉम्पोनंट ऑफ द बिल्डिंग समजले का सगळ्यांना? कॉम्पोनंट ऑफ द बिल्डिंग, लोअर मोस्ट कॉम्पोनंट कुठला आहे, फाउंडेशन. फाउंडेशन नंतर काय आहे तर ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवल झालं की बेसमेंट. बेसमेंट मध्ये कशाने भरलेलं आहे तर मुरुमाने भरलेलं आहे. त्याच्यानंतर डीपीसी. डीपीसीचा लेअर द्यायचा कशासाठी तर हार्ड आणि स्ट्रॉंग होण्यासाठी, कुठला लेअर तर डीपीसी लेअर. त्याच्यानंतर परत डोअर प्रोव्हाइड केलेला आहे. डोअरच्या वरती काय आहे तर लिंटेल. लिंटेलच्या वरती आपण ब्रिक मेसोनरी प्रोव्हाइड करतो. ब्रिक मेसोनरीच्या नंतर रूफ असतं आपलं, रूफ प्रोव्हाइड करतो. रूफच्या नंतर परत त्या ठिकाणी काय असणार आहे, रूफ स्लॅब झाले की त्या ठिकाणी पॅरापेट वॉल असणार आहे. दीज आर दी कॉम्पोनंट्स ऑफ द बिल्डिंग. समजले का सगळ्यांना कॉम्पोनंट? Yes, ma'am. Okay, we'll move towards the next point, that is the one by one all components we have to study. Each and every component we have to study here. So we'll come towards the first point, that is the foundation. आता बघा, फाउंडेशन हा जो कंपोनंट आहे तर तो कंपोनंट कसा आहे, इट इज द सबस्ट्रक्चर. आता फाउंडेशन हे कसं आहे तर सबस्ट्रक्चर कंपोनंट आहे. फाउंडेशनचं काय काम आहे, फंक्शन काय आहे आणि कुठलं मटेरियल या ठिकाणी वापरलं जातं, तो स्टडी आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. फाउंडेशन म्हणजे काय, इट इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग बिलो द ग्राउंड लेवल अँड इट फॉर्म्स द बेस ऑफ द बिल्डिंग. म्हणजे काय बघा, जो फाउंडेशनचा पार्ट आहे हा पॉइंट कुठे आहे तर सबस्ट्रक्चर मध्ये आहे. इट इज अ लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. लोअर मोस्ट पार्ट हा चा बिल्डिंग आहे. त्याचं फंक्शन काय, टू ट्रान्सफर द टोटल लोड कमिंग ऑन द बिल्डिंग टू अ लार्जर एरिया ऑफ सॉइल. म्हणजे टोटल बिल्डिंगचा जो लोड आहे तर तो लोड कशावरती येतो, प्लिंथ लेवलवरती. प्लिंथ थ्रू काय होतो, तो लोड आहे तो फाउंडेशनला काय होतो, ट्रान्सफर होतो. फाउंडेशन टुवर्ड्स द सॉइल, म्हणजे सॉइल वरती हा लोड आहे तो ट्रान्सफर करायचं काम कोण करतं तर फाउंडेशन करतं. नेक्स्ट वन द काय आहे तर फाउंडेशनचं काय काम आहे, टू सपोर्ट द बिल्डिंग. बिल्डिंगला सपोर्ट करायचं काम कोण करतं तर सपोर्ट करायचं काम कोण करतं तर दॅट इज द फाउंडेशन. नेक्स्ट वन, टू प्रोव्हाइड लेवल सरफेस फॉर कॉन्क्रिटिंग अँड मशिनरी वर्क. म्हणजे बघा, आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी वॉलचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी लेवलर सरफेस, कॉन्क्रीटचा लेवलर सरफेस आणि मशिनरी वर्क करण्यासाठी काय केलं जातं, सपोर्ट कोण करतं तर त्या ठिकाणचं फाउंडेशन करतं. नेक्स्ट वन इज टू प्रोव्हाइड द स्टॅबिलिटी टू द बिल्डिंग फॉर द व्हेरियस फोर्सेस सच ॲज विंड आणि रेन. जे वेगळे फोर्सेस ऍक्ट होणार आहेत बिल्डिंग वरती, कुठले तर त्याच्या विंड प्रेशर असेल, त्या ठिकाणी रेनफॉल असेल, तर अशा वेळेला जे स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करायचं काम आहे ते कोण करतं तर दॅट इज द फाउंडेशन, दॅट इज द सबस्ट्रक्चर पार्ट. हे जे फाउंडेशन आहे तर त्यासाठी कुठलं मटेरियल वापरलं जातं तर मटेरियल आहे ते प्लेन कॉन्क्रीट किंवा आरसीसी. प्लेन कॉन्क्रीट म्हणजे काय, सिमेंट, सँड, ऍग्रिगेट आणि वॉटर. त्यामध्ये स्टील वापरलं जात नाही. स्टील मटेरियल जर ऍड केलं तर त्याला काय म्हणतात, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट असं म्हणतात. आणि स्टील जर वापरलेलं नसेल तर अशा कंपोनंटला काय म्हणतात तर प्लेन कॉन्क्रीट असं म्हणतात, जेणेकरून त्यामध्ये स्टील वापरलेलं नसतं. तर या फाउंडेशनचा उपयोग काय सांगितला तुम्हाला, हा फाउंडेशन काय करतो, टोटल लोड जो बिल्डिंग आलेला आहे तो पहिल्यांदा कोण घेतो, फाउंडेशन घेतं. फाउंडेशन टुवर्ड्स हा लोड आहे तो सॉइल वरती ट्रान्सफर केला जातो.
हे काय काम करतं तर बिल्डिंगला सपोर्ट करण्याचं पण काम करतो. जे ग्राउंड लेवल पर्यंत हे जे फाउंडेशन आहे तर ग्राउंड लेवल पर्यंतचा सरफेस जर लेवलड सरफेस झाला तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो ऑटोमॅटिकली आपली वॉलचं कन्स्ट्रक्शन करायचं काम करतो. नेक्स्ट वन काय करतो स्टॅबिलिटी. बिल्डिंगला आपल्याला काय करायचं स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करायची आहे. तर त्यावेळेला वेगवेगळे जे फोर्सेस आहेत तर त्यांना रेजिस्ट करण्याचं काम कुठं होतं तर या रेजिस्ट करण्याचं काम कोण करतं तर ते सबस्ट्रक्चर दॅट इज द फाउंडेशन विल डू दॅट. नेक्स्ट वन इज मटेरियल या ठिकाणी कुठलं वापरलं जातं फाउंडेशनला आरसीसी दॅट इज द रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट हे मटेरियल या ठिकाणी वापरलं जातं फॉर द फाउंडेशन. आणखी प्लेन कॉन्क्रीट म्हणजे काय तर सिमेंट सँड ऍग्रीगेट वॉटर तर याला काय म्हणतात याच्या सहाय्याने जे तयार केलेले कॉन्क्रीट आहे दॅट इज द प्लेन कॉन्क्रीट. आणि यामध्ये जर स्टील वापरलं तर त्याला म्हणतात रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट असं म्हणतात. नेक्स्ट पार्ट विल सी हिअर दॅट इज द प्लिंथ. तर प्लिंथ लेवल काय असते बघा. इट इज ऑल्सो वन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ द प्लिंथ. तर सबस्ट्रक्चर आहे तो सबस्ट्रक्चरचा कॉम्पोनंट आहे तो कुठला आहे प्लिंथ लेवल. प्लिंथ लेवल या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता प्लिंथ लेवल कुठपर्यंत आहे. ओके ग्राउंड सरफेस पासून वरती जे काही फिलिंग केलेला डाटा आहे कुठं एंट्रन्स पर्यंतचा तर तो जो पॉइंट आहे तो तिथपर्यंत जो लेअर आहे सो दॅट इज द प्लिंथ हाईट. इट इज अ पोर्शन ऑफ द सबस्ट्रक्चर बिटवीन द लेवल ऑफ ग्राउंड अँड द ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअर आणखी लेवल्ड ग्राउंड या दोन्हीतला जो काही ग्राउंड फ्लोअर असतो तो म्हणजे आपला पहिला ग्राउंड फ्लोअर असतो खालचा आणि त्याच्या खाली जी जमीन आहे तिथपर्यंत फिलअप केलेला जो मुरुम असणार आहे तर त्या सगळ्याला काय म्हणतो आपण प्लिंथ लेवल म्हणतो. म्हणजे काय इट इज अ पोर्शन ऑफ सबस्ट्रक्चर बिलो द लेवल ऑफ ग्राउंड अँड द ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअरच्या खालचा जो लेअर आहे आणि ग्राउंडच्या वरचा जो लेअर आहे दॅट इज द फिलिंग केलेलं जो काही मुरमाने जे भरलेला असणार आहे दॅट इज नथिंग बट अ प्लिंथ लेवल. तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता जी खालची आहे ती ग्राउंड लेवल आहे आणि वरती हा जो फ्लोअर आहे तो ग्राउंड फ्लोअर आहे. तर या ग्राउंड फ्लोअर मधला आणखी इथला खालचा आहे या दोन्ही मधलं जे काही डिस्टन्स आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे प्लिंथ हाईट असं म्हटलेलं आहे. Filling between the ground level and the ground floor level that is the plinth level is known as the plinth filling. या ठिकाणी बघा plinth filling करून घेतलं जातं मुरुमाने that is the plinth filling. मिनिमम हाईट याची किती असते बघा 45 सेंटीमीटर अबोव द ग्राउंड लेवल. किती आहे मिनिमम हाईट याची किती आहे तर 45 सेंटीमीटर अबोव द ग्राउंड लेवल. याचं काम काय आहे फंक्शन काय आहे त्याचे तर टू ट्रान्सफर द लोड फ्रॉम बिल्डिंग टू द फाउंडेशन. काय केलं जातं जो काही वरून बिल्डिंगचा येणारा लोड आहे तो कुणावरती येणार आहे तर प्लिंथ लेवलवरती येणार आहे. प्लिंथ लेवल थ्रू फाउंडेशन फाउंडेशन टुवर्ड्स द सॉइल अशा पद्धतीने लोड आहे तो ट्रान्सफर करायचं काम या ठिकाणी होणार आहे. दॅट इज द फंक्शन ऑफ दिस प्लिंथ लेवल. सेकंड काय म्हणतो टू प्रोव्हाइड द सेफ्टी फ्रॉम द रॅट्स फ्लड ऑन द रोड्स. बघा हा जो पोर्शन आहे तो प्लिंथ लेवल जर आपण जास्त प्रोव्हाइड केली तर त्यावेळेला जे काही आपल्याला समजा फ्लड आला खूप मोठा पाऊस पडला रेनफॉल मुळे फ्लड आला तर त्या ठिकाणी वी कॅन प्रोटेक्ट आवर हाऊस फ्रॉम दिस फ्लड. जे काही पाण्यापासून आपलं घर आहे ते आपण प्रोटेक्ट करू शकतो. ते रॅट काय काय वेळेला काय असतात घुशी असतात उंदीर असतात तर हे काय करतात आपली जमीन जर त्या ठिकाणी वीक असेल तर पोखरतात. तर त्या वेळेला सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रोटेक्शन करायचं असेल तर ती जी डेप्थ आहे ती कशी पाहिजे स्ट्रॉंग मटेरियल पाहिजे प्रोव्हाइड केलेलं आणखी डेप्थ जास्त असेल तर इट विल बी बेनिफिशियल फॉर अस. Okay, it will be provide the safety from the rats and the flood on the roads. आणखी aesthetic view पण आपल्याला या ठिकाणी चांगले मिळेल कशामुळे तर plinth level मध्ये aesthetic view of the structure will be achieved by providing the plinth level to the building. Okay, these are the components of the substructure. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो डीपीसी. डीपीसी म्हणजे काय आहे तर डॅम्प प्रूफिंग कोर्स. डॅम्प प्रूफिंग कोर्स म्हणजे आतापर्यंत आपण प्लिंथ न भरून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय की जे जमिनीमधले जे मॉइश्चर आहे तर या मॉइश्चरला काय करायचंय आपल्याला रिड्यूस करायचंय. तर त्या ठिकाणी आपल्याला टू रेजिस्ट द मॉइश्चर त्यासाठी जे काय आपण लेअर प्रोव्हाइड करणार आहोत डीपीसी लेअर दॅट इज द डॅम्प प्रूफिंग लेअर. काय इट इज अ हॉरिझॉन्टल बॅरियर बिटवीन
It is horizontal barrier provided in between substructure and the superstructure to resist the moisture rising through the structure by the capillary action. म्हणजे काय बघा, जे काय या ठिकाणी बघा सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चरचा पोर्शन या ठिकाणी या बिल्डिंग मध्ये दाखवलेला आहे, या पिक्चर मध्ये दाखवलेला आहे. तर त्या ठिकाणी जो खालचा लेअर आहे, ओके, मुरुम टाकलेला जो लेअर आहे त्याच्यावरती आपलं काय असणार आहे, सुपरस्ट्रक्चर असणार आहे. तर या दोन्हीच्या सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चरच्या इंटरमिडिएटला जो लेअर आपण प्रोव्हाइड करतो तर त्याला म्हटलेला आहे डॅम्प प्रूफिंग कोर्स. मग ह्या डॅम्प प्रूफिंग कोर्स मध्ये काय होतं, जे काही मॉइश्चर आहेत, जे मॉइश्चर रेडिओ त्या ठिकाणी राईज होणार आहे, तर त्या मॉइश्चरला काय करायचं आपल्याला, रेजिस्ट करायचं आहे. आणि त्यासाठी हा जो लेअर दिला जातो दॅट इज द डॅम्प प्रूफिंग कोर्स, दॅट इज द DPC. याचं फंक्शन काय, स्टॉपिंग द डॅम्पनेस इन द बिल्डिंग. काय करायचं, स्टॉपिंग द डॅम्पनेस इन द बिल्डिंग. मग त्यासाठी मटेरियल कुठलं कुठलं वापरलं जातं बघा, बिट्युमेन मटेरियल असेल, प्लास्टिकचे शीट असतील किंवा मेटल शीट असतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट त्या ठिकाणी काय केलेलं असणार आहे, यूज केलेला असणार आहे फॉर द डॅम्प प्रूफिंग कोर्स. डॅम्प प्रूफिंग कोर्स साठी आपल्याला काय करायचं आहे, तर सबस्ट्रक्चर आणखी सुपरस्ट्रक्चर या दोन्ही मधला लेअर जो आहे तो DPC आहे. जे सॉइल मध्ये त्या ठिकाणी मॉइश्चर आपल्याला दिसणार आहे, तर ते मॉइश्चर काय करायचे, कमी करायसाठी किंवा त्याला रेजिस्ट करण्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करणार आहोत, लेअर ऑफ बिट्युमेन किंवा लेअर ऑफ प्लास्टिक शीट किंवा लेअर ऑफ स्टील मेटल शीट किंवा त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा लेअर पण आपण देऊ शकतो. कशासाठी, टू रिड्यूस द मॉइश्चर कंटेंट, ओके, ऑन दॅट लेअर, दॅट इज द DPC लेअर. नेक्स्ट जो कॉम्पोनंट ऑफ द बिल्डिंग आहे तो कुठला आहे, तर सुपरस्ट्रक्चरचा कॉम्पोनंट आहे, दॅट इज द कॉम्पोनंट ऑफ सुपरस्ट्रक्चर, दॅट इज द वॉल. तर वॉल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वॉल इज अ वर्टिकल मेंबर आहे. वॉलचा यूज काय होतं, तर वॉल इज अ स्ट्रक्चर दॅट डिफाइन्स अन एरिया, कॅरीज अ लोड अँड इट प्रोव्हाइड्स द सिक्युरिटी अँड द शेल्टर. बघा, आपल्याला शेल्टर प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, तर वॉल ही करते. ओके, वॉल कशी मेंबर आहे, तर वर्टिकल मेंबर आहे. वॉलचे दोन टाइप आहेत, एक म्हणजे लोड बेरिंग वॉल आणि सेकंड वन इज द नॉन लोड बेरिंग वॉल. ओके, लोड बेरिंग वॉल अँड द नॉन लोड बेरिंग वॉल असे दोन टाइप आहेत कशाचे, तर वॉलचे. तर विल सी दिस टाइप्स ऑफ द वॉल्स. ओके, जे टाइप्स ऑफ द वॉल्स त्यामध्ये दोन आहेत, वन इज द लोड बेरिंग वॉल आणि सेकंड कुठली आहे, तर दॅट इज द नॉन लोड बेरिंग वॉल. लोड बेरिंग वॉल काय, तर दे कॅरी द स्ट्रक्चरल लोड अँड ट्रान्सफर इट टू फ्लोअर टू द फाउंडेशन. आता लोड बेरिंग स्ट्रक्चर आणखी फ्रेम्ड स्ट्रक्चर हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणजे काय, टोटल लोड आहे जो स्ट्रक्चरचा तो कशावरती येतो, तर वॉलवरती येतो. आणि फ्रेम्ड स्ट्रक्चर मध्ये काय होतं, तर त्या ठिकाणी जो टोटल लोड आहे स्ट्रक्चरचा तो कोणावरती येतो, तर तुमच्या त्या कॉलम वरती येतो. हा डिफरन्स आहे, मेजर डिफरन्स बिटवीन द लोड बेरिंग स्ट्रक्चर अँड द फ्रेम्ड स्ट्रक्चर. टोटल लोड ऑफ द बिल्डिंग इज कमिंग ऑन द वॉल, देन इट इज कॉल्ड ॲज अ लोड बेरिंग वॉल्स. तर ह्या लोड बेरिंग वॉल्स मध्ये हा जो लोड आहे तो कशावरती येणार आहे, तर तुमच्या वॉल वरती येणार. आणि वॉल थ्रू हा लोड आहे तो कुठे ट्रान्सफर केला जातो, टुवर्ड्स द फाउंडेशन. Next one is these are commonly used for single or double story building. ह्या ज्या लोड बेरिंग वॉल्स आहेत तर त्या कशा असतात, तर सिंगल स्टोरी किंवा जास्तीत जास्त डबल स्टोरी बिल्डिंग ह्या असतात. त्याचं फंक्शन काय असतं नक्की, तर टू एनक्लोज और डिवाइड द स्पेस टू मेक इट फंक्शनल अँड द युजफुल. बघा, वॉल एक मोठा आपण पूर्ण काय केलेला फ्लॅट सिस्टीम आहे, तर त्यामध्ये आपण जर वॉल इंटरमिडिएट वॉल जर काय केली तर त्या ठिकाणी आपण बांधली तर त्या ठिकाणी आपण वेगळ्या स्पेस साठी वेगवेगळ्या फंक्शनल यूज साठी यूज करू शकतो आपण तो एरिया ऍज अ शेल्टर म्हणून. मीन्स एनक्लोज्ड एरिया इज डिवायडेड इनटू स्पेसेस बाय युजिंग द वॉल ओनली. ट्रान्सफर द लोड ऑफ फ्लोअर्स टू द फाउंडेशन. बघा, जो फ्लोअरचा लोड आहे तर तो फ्लोअरचा लोड आहे तो वॉल वरती येणार आहे आणि वॉल थ्रू हा लोड आहे तो फाउंडेशनला काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. नेक्स्ट वन इज आपल्याला वॉल मध्ये काय होणार आहे, प्रायव्हसी मिळणार आहे, सिक्युरिटी मिळणार आहे किंवा प्रोटेक्शन मिळणार आहे. कुणापासून, तर रेनफॉल पासून किंवा वेदरिंग ऍक्शन पासून. विंड मध्ये वन होणार आहे जे काही त्या ठिकाणच्या विंड पासून पण आपल्याला काय होणार आहे, प्रोटेक्शन मिळणार आहे. कशामुळे, कुणामुळे, तर वॉलमुळे. ओके, दीज आर दी components of the building up to wall we have seen. Remaining part we'll see in the next lecture. Okay, thank you all.